नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात संजय पाटील मायखोपकर यांच्या हिरवा चुडा या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात संजय पाटील मायखोपकर लिखित लेकीचं हित. लेक वयात आली की प्रत्येक आईबाबांना तिच्या लग्नाची चिंता असतेच. श्वेता ही काशीनाथ किणीची एकुलती एक लेक. लाडात परंतु बापाच्या कडक शिस्तीत वाढलेली. काशीनाथराव व्यवसायाने शेतकरी. 10 एकर सुपीक जमिनीवर आंबा, चिकू, अंजीर, जांभळं आणि सूर्यफुलांची शेती, त्याचबरोबर केळीच्या विविध जातीची फळपीक घेत असत. आजच्या शेतकऱ्यांच्या मिळकतीविषयी शाश्वतीचा काही भरवसा नसला तरी शेती व्यवसायात विविध प्रयोग करत शेती पिकात चांगलं उत्पन्न ते काढत असत. त्यामुळे 4 पैसे राखून होते. खूप श्रीमंत नसले तरी सधन शेतकऱ्यात त्यांची गणना नक्कीच होत होती. शेती व्यवसाय सांभाळून ते RCC संस्थेच्या समूहात काही काळ राहिल्यामुळे काटेकोरपणा आणि सैनिकी शिस्त त्यांच्या अंगी आलेली होती आणि त्या शिस्तीत श्वेता वाढलेली होती. त्यामुळे पदवीधर झाली तरी कोणाच्या प्रेमात पडायची हिंमत महाविद्यालयीन काळात तरी झाली नाही. तसा तिचा मित्रपरिवार होता, पण मैत्रीपलीकडे तिने कधी मर्यादा ओलांडली नव्हती. 10वीपर्यंत मराठी माध्यमातनं शिक्षण झालेलं असूनही तिचं इंग्रजी उत्तम होतं. शिक्षकांनीच तिला पुढच्या उच्च शिक्षणासाठी सायन्स साईडला जाण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तिच्या हुशारीला वाव मिळेल, ती चांगल्या क्षेत्रात जाऊ शकेल. डॉक्टरकी करायची तिची इच्छा नव्हती, म्हणून तिने केमिस्ट व्हायचं ठरवलं. केमिस्टचं शिक्षण सुरू केलं, ते यशस्वीपणे पूर्णही केलं. ती आता एका चांगल्या कंपनीत रुजूही झाली होती. त्यानंतर मात्र काशीनाथरावनं श्वेतासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली होती. मनात आणलं असतं तर आलेल्या खूप श्रीमंत स्थळाशी श्वेताचं लग्न त्यांना लावून देता आलं असतं, पण आपण जसे मध्यमवर्गीय आहोत तसं आपल्या तोलामोलाचं घर असलेलं बरं. उगाच श्रीमंत स्थळाच्या मागे जाऊन आपलं मनस्वास्थ्य बिघडवण्यात काय अर्थ आहे. 2 खूपच श्रीमंत स्थळांकडनं तिच्या सुंदरतेकडे बघून तिला मागणी आली होती, पण त्यांनी ती नाकारली. असं असलं तरी आज त्यांना शेजारच्या गावात एका लग्न कार्याच्या निमित्तानं जायचं होतं. तिथे गेल्यानंतर जगदीश नावाच्या मुलाचा त्यांचा परिचय झाला. जगदीशचं शिक्षण फक्त 12वी असलं तरी हातात कला होती. हुबेहूब एखाद्याचं चित्र कागदावर लिहिलंया काढत असे तो एका जाहिरात कंपनीच्या फर्ममध्ये कामाला होता आणि जास्त नाही, फक्त 1 एकर भातशेतीची जमीन होती. वर्षभर घरच्यांना पुरेल इतकं धान्य पिकत होतं. कौलारू असलं तरी पुरेशी जागा असलेलं घर होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातली सगळी माणसं प्रेमळ होती, मायाळू होती. म्हणून अशा घरात आपली श्वेता नक्की सुखात राहील असं काशीनाथरावांना वाटलं. त्या गावातल्या आपल्या मित्रामार्फत आपल्या मुलीच्या लग्नाचा विषय त्यांनी तिथल्या तिथे काढला. मित्रही अशा कामात तरबेज होता. तिथल्या तिथे जगदीशच्या समोरच त्यांच्या बाबासमोर काशीनाथरावनं ठेवलेल्या प्रस्तावाविषयी त्यांनी सांगितलं. काशीनाथरावविषयी जगदीशच्या वडिलांना कल्पना होती, त्यामुळे आमच्याकडनं तयारी आहे असं जगदीशचे बाबा हरी राऊत यांनी आपला होकार कळवला. ते म्हणाले, फक्त तुमच्या लेकीला आमचा जगदीश पसंत पडायला हवा. नाही म्हटलं तरी तिचं शिक्षण आमच्या जगदीशपेक्षा जास्त आहे. तुम्ही दाखवलेल्या फोटोत तुमची लेक गोरी आहे, देखणी आहे. तसा आमचा जगदीश काही कमी देखणा नाही आहे. पण काय आहे, शेवटी हल्ली मुलामुलींच्या पसंतीचा विचार आपल्याला करावा लागतो. एकमेकांना जाणून घ्यायची संधी त्यांना द्यावी लागते. नाही तर पुढं होऊन त्यांचं काही बी नसलं की ते सांगायला मोकळे की केवळ तुमच्या इच्छेसाठी आम्ही लग्न केलं वगैरे वगैरे. हरिभाऊ, तुम्ही नका चिंता करू, आमची श्वेता तयार होईल लग्नाला. शुभकार्याला उशीर नको, पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात घेऊ उरकून. ठीक आहे ना, जशी तुमची इच्छा. रात्री नेहमीप्रमाणे सगळे जेवायला बसले तेव्हा काशीनाथरावांनी श्वेतापुढे जगदीशचा फोटो ठेवला आणि तिचा होकार गृहीत धरत ते म्हणाले, बेटा, परवाला हा पोरगा तुला बघायला येतोय. पुढच्या महिन्यात चांगला मुहूर्त आहे.
बाबा तुम्ही ठरवूनही आलात ना, मग बघायचं तरी काय? तुला जगदीश पसंत आहे ना? अं? हं. गळ्यात तिचे शब्द अडकून राहिले. अहो तुम्ही पोरगा पसंत करून लग्नही पक्क ठरवून आलात. आता माझ्या होकाराचा, नकाराचा, पसंतीचा प्रश्न येतोय कुठे बाबा? हे असं बोलावं असं श्वेताच्या कंठाशी आलं होतं, पण ते शब्द तिने आतल्या आत कोंडून ठेवले. आपल्या बाबांचा ती खूप आदर करत होती. त्यांच्या शब्दाला तीच काय, संपूर्ण कुटुंबातले लोक मान देत होते. पण कधीकधी प्रेमापुढे काही गोष्टी कमजोर पडतात. चांगल्या वाईटाचं गणित चुकतं आणि आयुष्यात कधी वजाबाकी होत देते नात्यांची ते कळतही नाही. जेवताना प्रत्येक घास घशात मासळीचा काटा रोतावा तसा अडखळत अन्ननलिकेतून सरकल्यासारखी श्वेताची परिस्थिती झाली होती. रात्रीचं जेवण झालं की अंगणात काही वेळ गप्पा गोष्टी करत बसण्याची रोजची घरात सवय होती. घरात काही इनमिन मोजकी माणसं, म्हणजे स्वतः काशीनाथराव, श्वेता, तिची आई आणि आजी. तसंच शेजारी राहणारे काका काकू आणि त्यांची 2 मुलं. पण आज थोडं डोकं जड आहे असं सांगत अंगणात बसायला यायचं टाळत श्वेता आपल्या झोपाईच्या खोलीतच राहिली. लग्न जमतंय तेव्हा लाजरी असणार पोर, म्हणून डोकंदुखीचा बहाणा करतेय, दुसरं काय? हसत आजीबाई गोष्टी रंगात आल्यानंतर बोलल्या. तेव्हा सगळेच हसायला लागले. मग परवाचा बघण्याचा कार्यक्रम ते लग्न कार्याचं आयोजन, चर्चात्मक कार्यक्रम छान रंगला. इथे श्वेताचं विचारचक्र सुरूच होतं आणि त्यामुळे तिचं डोकं जड व्हायला लागलं. प्रेम हे कधी आणि कुणावर होईल ही नक्कीच न कळणारी गोष्ट असते आणि तीच प्रचिती ती अनुभवत होती. कधीकधी ज्या मुली एकदम मनमोकळ्या स्वभावाच्या असतात, बिनधास्त असतात, मित्रमैत्रिणीत सहज मिसळतात, एखाद्या मित्राला निखळपणे मिठीही मारतात, अशा नाही प्रेमात पडत. पण कदाचित जी शांत असते, अबोल असते, जास्त कोणाच्या उठण्या बसण्यात नसते, तीच कधी आपलं हृदय कुणाला देऊन बसेल सांगता येत नाही. तसंच काहीसं घडलं होतं श्वेताच्या बाबतीत. महाविद्यालयीन शिक्षण काळात पदवीधर होईपर्यंत कधी कोणाकडे नजर वर करून न पाहिलेली श्वेता केमिस्ट शिक्षणाच्या पहिल्याच वर्षात दुसऱ्या जातीच्या म्हणजे कुणबी समाजातल्या अजितच्या प्रेमात पडली होती. कित्येक दिवसांच्या प्रेमात कधी अडथळा आला नव्हता, पण आज हे प्रेम घरात व्यक्त करायची वेळ त्या दोघांवर आली होती. कारण बाबांनी तिला आपल्या आगरी समाजातलं जगदीशचं स्थळ आणलं होतं. विचारांचं चक्र तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. झोप तर कधीच उडाली होती. 12 वाजून गेले तरी ती कूस बदलून बदलून वैतागून गेली. अंथरुणावर उठून बसली, तांब्यातलं पाणी घाटाघाटा प्यायली. आपल्या खोलीचा दरवाजा उघडत ती बाहेर आली. सगळे झोपी गेल्याची खात्री केली, कानोसा घेतला. हळूच दरवाजा उघडून हातातल्या मोबाईलसह ती बाहेर पडली. अंगणात एका टोकावर आजीच्या आराम खुर्चीत येऊन बसत तिने अजितला फोन लावला. त्यांनी पटकन उचलला आणि म्हणाला, अरे वा, आज माझ्या सोनुलीला इतक्या रात्री आठवण आली का? मी काय स्वप्नात बिपनात आलो काय तुझ्या? ही अशा प्रकारची चेष्टा मस्करी अजितने केली श्वेताची. पण आपल्या बाबांनी आपल्यासाठी स्थळ बघितलेलं असून फक्त एक रीत म्हणून परवा बघण्याचा कार्यक्रम आणि पुढील महिन्यात लग्न हे त्याला सांगितल्यावर दोघंजण बराच वेळ शांत झाले. फोन सुरूच होता. अजित ऐक ना, तू तुझ्या बाबांना माझ्या बाबांशी उद्याच्या उद्या येऊन बोलायला सांग ना. माझ्या बाबांना? आणि मी? अगं आधी तू बोल ना तुझ्या बाबांशी. तुला लग्नाच्या विषयी त्यांनी कल्पना दिली तेव्हा त्याच क्षणी आपल्या प्रेमाविषयी सांगायला हवं होतं ना तू. अजित अरे समजून घेणार रे, आमच्या घरात तसलं वातावरण नाही रे. प्रेम, स्वतःच्या लग्नाच्या गोष्टी स्वतः करणं, नाही शक्यच नाही ते. आणि तुला तर माहिती आहे बाबा किती शिस्तबद्ध आहेत. अच्छा, म्हणजे माझ्या घरात प्रेमाचंच वातावरण आहे, सगळ्यांचे प्रेमविवाह झालेत असं म्हणायचे का तुला? तू आता वाद नको रे घालू, समजून घे ना मला. हे बघ, हे लग्न मी टाळू शकत नाही आणि तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. हे बघ, आता रात्र खूप झाली आहे, आत्ता तू शांत झोप. काय हे, आत्ता तू गेली आहेस गोंधळून. सकाळी तुझ्या बाबांच्या जवळ बोलायची हिंमत कर. भले आपली जात अलग आहे, पण त्यांनी तुझ्या बाबांना फारसा फरक पडायला नको. सांग तुझ्या बाबांना मी कुणबी आहे. आता फोन ठेव, मला खूप झोप येते, मी आता झोपतो, सकाळी भेटू.
अजित, अरे माझी झोप उडाली आहे आणि तुला झोपायचं पडलंय. हे बघ, वेळ पडली तर माझी पळून लग्न करायची तयारी आहे, पण ती वेळ माझ्यावर तू आणू नकोस. सकाळी तुझ्या घरात आपल्याविषयी बोल, हे मी तुला पुन्हा सांगतेय आणि मला होकार हवा आहे. असं म्हणत तिने फोन कट केला जरा रागानं. सकाळी श्वेता उठली तेव्हा तिचे डोळे लाल भडक झाले होते. ती कामावर जायला निघाली तेव्हा काशीनाथरावांनी तिला हटकलं. अगं बेटा, हे काय म्हणजे रात्रभर झोपली नाहीस का काय? डोळे किती लाल झाले तुझे? हे बघ, आज कामाला जाऊ नकोस, आराम कर. नाही बाबा, जावंच लागेल, महत्त्वाची मीटिंग आहे, हवं तर लवकर घरी येईन मी. बोलताना श्वेताचा आवाज जड झाला होता. नाही, हरकत नाही बेटा, पण थोडी वेळ थांब, मी तुझ्या डोळ्यात गुलाब पाणी टाकतो. गुलाब पाणी डोळ्यात टाकून घेऊन उसनं हसू आणत ती बाहेर पडली खरी, पण बाहेर पडताच तिला ओक्साबोक्शी रडायला आलं. खरं तर ती कामावर न जाता सरळ आपली जिवलग मैत्रीण वसुंधराच्या घरी पोचली असणार, तेवढ्यात अजितचा फोन आला. श्वेता, माझ्या घरातूनही या लग्नाला लगेच होकार मिळेल का नाही याची शाश्वती नाही मला. तुला कल्पना नाही अगं, आमच्या कुणबीमध्ये ना जातीचीच पोरगी हवी असते आणि तीही आपल्या तोला मोलाची. अगं, म्हणून तर कित्येक पोरं 35शीत असून बिन लग्नाची आहेत. तेव्हा आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझे काही दागिने वगैरे असतील तर ते, आणि घरात एक 2-3 लाख रुपये असतील तर ते घे, बाहेर पड. आपण देवळात जाऊ, लग्न लावू. काही दिवस दूरच्या एखाद्या माझ्या मित्राच्या घरी राहू. काही दिवसांनी आपल्या घरातल्या लोकांचा राग शांत झाला की स्वीकारतील ना आपल्याला. तू काय वेडा आहेस का अजित? हे बघ, पळून जायच्या मी तयारीत आहे, पण माझ्याच घरात मी चोरी करायची? आणि लक्षात घे, माझा बाप शेतकरी आहे, इतके पैसे नाहीत माझ्या बाबांच्याकडे. आणि सोनं वगैरे सगळं आईच्या कपाटात आहे, आणि हे सगळं माझ्या तत्वात नाही बसत. अरे हे तुझी तत्त्व वगैरे बाजूला ठेव गं. मी सांगितलं ना तुला, त्याप्रमाणे आपल्या गावाच्या वेशीवर भेट संध्याकाळी. असं म्हणत त्याने फोन कट केला. तिने त्याला पुन्हा पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला, पण तो आता फक्त टुकटुक करत होता. तिने आपलं अजितबरोबर झालेलं सगळं बोलणं वसुंधरेला सांगितलं. वसुंधरा बराच वेळ विचार करत राहिली. तेव्हा ना तिच्या सगळा लक्षात आला होता प्रकार. आपल्या प्रेमापुढे आपल्या बापानं आणलेलं स्थळ ही मुलगी कदापि स्वीकारणार नाही, भले ते कितीही चांगलं असलं तरी, हे तिला माहीत होतं. आणि ती अजितलाही चांगली ओळखत होती. तो श्रीमंत होता, शेतीवाडी होती त्याची. तसा स्वभावानं चांगला असला तरी थोडा लबाडपणा त्याच्या स्वभावात असावा, असं राहून राहून वसुंधरेला वाटत होतं. पण हे सांगितलं तर श्वेताला वाईट वाटेल, तिला पटणारही नाही. पण आपल्या मैत्रिणीला सावरणं तिच्या दृष्टीनं गरजेचं होतं. ती म्हणाली, श्वेता, माझं एक ऐकशील? हे बघ, तू सांगणार असशील घरच्यांनी आणलेल्या स्थळाला होकार दे, तर अजिबात सांगू नकोस मला. हवं तर मला काही मदत नाही केलीस ना तरी चालेल. हे बघ श्वेता, मला हे ठाऊक आहे, पण काय आहे ना, प्रेमात सुद्धा काही गोष्टींची पडताळणी कधी कधी करावी लागते. आणि प्रेमातून लग्नबंधनात पडताना काही गोष्टी पडताळून बघणं गरजेच्या असतात. अगं, उभ्या आयुष्याचा प्रश्न असतो तो. जसा काचेला जरासा धक्का लागताच तडा जातो, तसं स्त्रीच्या चारित्र्यावरचा डाग तिचं आयुष्य बर्बाद करू शकतो. तेव्हा तुझा निर्णय तू घे, पण माझी गोष्ट ऐक. हे बघ, आपल्या घरचे आपल्या हिताचंच बघतात. आपल्यासाठी आणलेलं स्थळ कदाचित आपल्याला आवडत नाही. आपल्याला वाटतं की ते आपल्याला अनुरूप नाही. आपण पोरी गोऱ्या देखण्या असू तर पोरगा गहूवर्णीय किंवा सावळाही असेल. आपल्या बापाजवळ पैसा आहे, पक्कं घर आहे, तर त्याचं साधं कौलारू घर असेल. त्याच्याकडे पैसा अडका कमी असेल. पण लक्षात ठेव, असं स्थळ जेव्हा आपल्या घरचे बघतात ना, तेव्हा त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केलेला असणार. आणि दुसरी गोष्ट, अजितचं तुला असं पैसे दागिने घेऊन ये सांगणं, तो पैसेवाला आहे ना, मग असं असताना तो असं सांगतोय, मग मनात शंका उपस्थित राहते. आपण महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढे शिक्षण घेत राहिलो, नंतर ही नोकरी, त्यामुळे आपल्या लग्नाला झालेला उशीर, तर आपल्याबरोबर कॉलेजला असणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणींचं अरेंज मॅरेज झालं, काहींचे प्रेमविवाह झाले. मला वाटतं तू या दोन्हीही पद्धतीनं लग्न केलेल्या आपल्या फक्त 10 मित्रमैत्रिणींच्या सुखी संसाराची पाहणी कर. त्यात ते किती सुखी आहेत, दुःखी आहेत,
हे बघून तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस. हो, असं हलक्या आवाजात म्हणत श्वेताने आपल्या मैत्रिणीचा, वसुंधरेचा निरोप घेतला. मनात विचार करत होती, आता कुठे जायचं, घरी? नाही. ती विचार करत होती की अजित खरंच लबाड असेल. आपले मित्रमैत्रिणी ज्यांनी आंतरजातीय विवाह केले ते खरंच सुखी असतील. बाबांनी आणलेलं जगदीशचं स्थळ. आता खरंच विचार करावा लागेल. आणि ती विचार करायला लागली. लिसा डिसूझा, 10वीतली मैत्रीण, वर्गात गणितात सगळ्यात हुशार असलेली, संसाराच्या पटलावर गणितात नापास झाली. कधी अधिक, कधी वजाबाकी असा तराजूचा काटा वरखाली होत होता. राजू चिपाट या आदिवासी तरुणाबरोबर तिने प्रेमविवाह केला. लिसाच्या प्रेमाखातर हट्टापायी त्यांनी ख्रिस्ती धर्मांतरही केलं. चर्चमध्ये प्रार्थना करायला लागला. इथपर्यंत ठीक होतं, पण पुढे जाऊन तू तुझ्या देवाचे फोटो आपल्या घरातनं काढून टाक वगैरे सुरू झालं आणि तिथून खटके उडायला लागले. मग गावातल्या लोकांनी त्याला आपल्या शुभकार्यात, लग्नात यायला जायला मज्जाव केला. तसं म्हटलं तर त्याला वाळीतच टाकलं. काहींनी तर सल्लाही दिला. ते म्हणाले, तू पुन्हा आपल्या आदिवासी समाजात ये, नाहीतरी तू धर्मांतर करून सुद्धा आदिवासी समाजाला मिळणाऱ्या शासनाच्या सवलती सुविधांचा लाभ घेतोयस, शासनाची फसवणूक करतोयस, अशी तक्रार आम्ही नक्कीच करू. शोभा मालवणकर, 12वीतली देखणी तरुणी, अभिनयाची आवड असणारी, कॉलेजमधल्या प्रत्येक नाटकात, सांस्कृतिक कार्यक्रमात हौसेनं भाग घेणारी. आपल्याच वर्गातल्या रमेशबरोबर लग्न झालं. दोघांनीही 12वीतनं शिक्षण सोडलेलं. लग्न झालं तरी तिने आपल्या गावात होणाऱ्या नाटकातनं कामं करणं सोडलं नाही. आता नाटकात काम करणं म्हणजे त्या नाटकाचा सराव आला. मग रात्री थोडा जरी लेट झाला तरी रमेशबरोबर खटके उडायला लागले. साधारणपणे अशीच काहीशी परिस्थिती रंजन धाडे आणि कल्पना लाडेची. रंजन एका फॅब्रिक कंपनीत कामाला होता, तर कल्पना आपल्या संसारास हातभार लागावा म्हणून एका पैसा गुंतवणूक कंपनीत फिरत्या वसुली एजंटचं काम करत होती. कंपनीच्या मीटिंग वेगवेगळ्या ठिकाणी असत, त्यामुळे कधीकधी तिला आपल्या वरिष्ठाबरोबर मोटरबाईकवरनं डबल सीट जावं लागे. अशात त्यांची थोडीशी जवळीक वाढत गेली. तिच्या या अशा संबंधांविषयी काही गोष्टी इतरांच्याकडनं नवऱ्याच्या कानावर पडायला लागल्या. सहन होत होतो तोवर त्यांनी सहन केलं आणि एक दिवशी बाईकवर मिठी मारून बसलेली आपल्या बायकोला स्वतःच्या नजरेनं बघितलं आणि रस्त्यावरचा दगड उचलला आणि सरळ तिच्या वरिष्ठाच्या डोक्यात घातला. बाईकवरून बायकोही खाली पडली, पाय मोडून बसली. पोलीस केस झाली. वकिलांनी सगळं प्रकरण नीट त्याच्या बाजूनं मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे बायको कशी गैरवर्तन करते, तिचं चारित्र्य कसं खराब आहे, तिचे वरिष्ठांबरोबर असलेले अनैतिक संबंध, हे सगळं सांगून या गोष्टीमुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं सांगत आपली बाजू मजबूत करायचा प्रयत्न केला. पण तरीही रंजन 2 वर्षासाठी जेलमध्ये गेलाच. मैदानी खेळात नेहमी वरचढ असलेला, कबड्डीमध्ये नाव कमावलेला दादू भंडारी श्वेताचा चांगला मित्र, ललिता नावाच्या पोरीच्या प्रेमात पडला. आपलं घरदार सोडलं, घर जावई झाला. म्हटलं तर स्वतःच्या घराची नातच तोडलं. जन्मदात्या आईबापाला कधी बघायला यावं असंही त्याला वाटलं नाही. त्याला या गोष्टीची खंत नव्हती, पण आपला पोरगा दुरावलेला बघून त्याची आई खचली. आणि इकडे दादूचं खच्चीकरण ललितानं सुरू केलं. उठ की उठ, बस की बस, ही अशी परिस्थिती दादूची. मैदानी खेळात दादा असलेला दादू विट्टीसारखा तुडवला जात होता. राणी भोसलेचं तर सांगूच नका. रंगारूपाने एकदम सावळी, बसकं नाक, थोडंसं पुढे आलेले दात, त्यामुळे दाताला पट्टी लावलेली, पण बोलण्यात लाडी गोडी असलेली. तिच्या बोलण्यातच मल्हार फासला. गोरा गोमटा, रमेश भाटकरसारखा देखणा, भरदार शरीरयष्टी असलेला मल्हार. इतका चांगला नवरा भेटलेला असताना राणी भोसलेचे चाळे काही थांबले नाहीत. एका रिक्षावाल्याशी असलेले अनैतिक संबंध मल्हारच्या लक्षात आले. पुढे जाऊन त्यांनी तिला सोडचिठ्ठी दिली. रुपाली, धर्मेश, कनक बर्वे, निळकांती वझे हे अरेंज मॅरेजवाले, त्यांचे संसार मात्र चांगले सुरू होते. नाही म्हणायला थोडेफार राग रुसवे, वादविवाद त्यांच्या संसारातही होते, पण म्हणतात ना, राग रुसवे नसले तर संसारातला गोडवा कसा कळणार.
तिच्या मैत्री समूहातले काही प्रेमविवाह मात्र खूप यशस्वी झाले होते. नितीन स्मिताचा मराठा आगरी विवाह, वाडवळ भंडारी नेहा उन्मेष, हे सगळे प्रेमविवाहानं एकमेकांना समजून घेत होते म्हणून टिकून होते. एकाचा आवाज वाढला तर दुसरा गप्प बसत होता. श्वेताचा आजचा दिवस शोध पत्रकारिता करण्यात गेला होता. काहींच्या विषयी बाहेरनं समजलं होतं, तर काहींना ती आज प्रत्यक्ष जाऊन भेटली होती. कुणा मित्रमैत्रिणीवर हक्कानी चिडली होती, कुणाला समजावलं होतं, कुणाला धीर दिला होता. आणि ह्या सगळ्या अनुभवातनं जाताना तिने दिवसभरात मात्र स्वतःला मात्र खूप सावरलं होतं. आणि त्या बाबतीत वसुंधरेचे तिने मनोमन आभार मानले होते. आज तिचं चुकीच्या दिशेनं पडणारं पाऊल तिला सावरता आलं होतं. वसुंधरेचे आभार मानण्यासाठी खरं तर तिला वसुंधरेच्या घरी जायला पाहिजे होतं, पण तिने ते टाळलं. फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केला, धन्यवाद सखी. नंतर तिने अजितला फोन लावला. हां हॅलो अजित, अरे संध्याकाळ झाली आहे, आता थोड्या वेळाने अंधार पडायला लागेल. आपलं ठरलं आहे ना त्याप्रमाणे मी वेशीपाशी येते. आणि आपल्याला आपल्या संसारासाठी आपल्या प्रेमाशिवाय जास्त काय हवं आहे रे. तूच म्हणतोयस ना काही दिवसांनी तुझ्या घरचे आपल्याला स्वीकारतील. मग काय महिन्याभराचा तर प्रश्न आहे. मला माफ कर, समजून घे. हे बघ, मी आईच्या कपाटातले दागिने काढायला अयशस्वी ठरले आणि घरातून तर ₹1सुद्धा मी घेऊ शकले नाही. आणि काय रे, तुझ्या मित्राकडे तर काही दिवस काढायचे आहेत ना. आता काही खर्च आहेत, पण माझी मैत्रीण आहे ना वसुंधरा, तिच्याकडनं मी उसने कसेबसे ₹20,000 घेतलेत आणि तुझ्याजवळ तू थोडेफार पैसे घेशीलच ना. महत्त्वाचं काय आहे तर आपण बरोबर असू. आपलं लग्न भले पळून का होईना होतंय. मी 10-15 मिनिटात फक्त अंगावरच्या कपड्यानिशी पोचतेय. काय अगदी कपड्याची पिशवी जरी मी बरोबर घेतली ना तरी घरच्यांना संशय येईल ना. अहो. काही क्षण भयान शांतता होती. शेवटी तीच पुन्हा म्हणली, अरे बोल की. अगं हो, मी खरं तर तुला फोन करणार होतो. काय तुला कसं आणि काय सांगावं काही सुचत नाही मला. कसंही सांग रे, पण तू बोल, आज मी खूप आनंदात आहे. ती हसत म्हणाली. मुद्दाम त्याच्या मनातलं काढण्यासाठी श्वेता बोलत होती, पण तिचं मन झळत होतं. ज्याच्यावर प्रेम केलं तो दूर जाताना बघून ती दुखावली होती, पण तिने स्वतःला तयार केलं होतं. आलेल्या परिस्थितीला ती सामोरी जाणारच होती. हे बघ श्वेता, तू येऊ नको. मी ना आपल्या प्रेमाविषयी हिंमत करून शेवटी सांगितलं दुपारी घरी. तसं आईबाबांनी विशेष विरोध नाही केला, पण त्यांनी सांगितलं की योग्य पद्धतीनं समाजात राहायचं तर समाजाचे रीतिरिवाज पाळले पाहिजेत. माझे वडील माजी पोलीस पाटील, समाजात मोठे शेतकरी बागायतदार म्हणून प्रसिद्ध आहेत. 4-4 काकांमध्ये गावात बाबांना विशेष मान आहे. त्यातून मी मोठा भाऊ, माझ्या पाठीमागे 3 लहान बहिणी. त्यांच्या लग्नात अडचणी येतील असं कारण देत माझी एकुलती एक आत्या सक्त विरोध करत म्हणाली की तू जर इतकं समजावून सुद्धा त्या पोरीशी लग्न केलंस तर तुझ्या घरात मी मेले तरी पाऊल ठेवणार नाही. तेव्हा श्वेता, आपलं लग्न नाही गं शक्य. मला माझा समाज, माझ्या घरचे फार महत्त्वाचे आहेत ना गं. ती पुरती समजून चुकली होती त्याचा लबाडपणा. मुळात आर्थिक श्रीमंत असलेला हा मनाने किती भिकारी आहे याची तिला कल्पना आली. मनाची श्रीमंती त्याच्याकडे नव्हती. खरं तर तिला या सफाईची गरजच नव्हती. ती जेव्हा सकाळपासून वसुंधरेच्या मार्गदर्शनानुसार आपल्या मैत्री परिवारातल्या प्रेमविवाह झालेल्या मित्रमैत्रिणींच्या संसार बघत होती तेव्हाच तिला ती कल्पना आली होती. आपल्या लेकीच्या हातात चढवलेला हिरवा चुडा मायबाप किती विचारपूर्वक उचलतात हे ती समजून चुकली होती आणि त्याच वेळी तिचा निर्णय झाला होता. आता तिचं डोकं शांत झालं होतं. ती जेव्हा घरी पोचली तेव्हा वसुंधरेला आपल्या घरी बघून तिला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. श्वेताचे सकाळी घरातून बाहेर पडताना लाल झालेले डोळे आता पाणीदार टवटवीत दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. तिचा हा उत्साही आनंदी चेहरा बघून वसुंधरा पुढे आली आणि तिने तिला मिठीच मारली. त्या 2 मैत्रिणींचं प्रेम बघून घरातले सगळे समाधानी नजरेनं बघत होते. श्वेताचा निर्णय वसुंधरा आधीच जाणून असल्यामुळे खुश होती. मैत्रीण म्हणून आपली मैत्री चांगली निभावू शकलो असं तिला वाटत होतं आणि पुढे जे श्वेता सांगणार होती त्याने घरातलं वातावरण प्रसन्न होणार होतं का.
क्षणभर ती थांबली. हा क्षणभरातला क्षण जीव घेणा होता. श्वेता म्हणाली, बाबा बाबा मी तुम्ही आणलेल्या स्थळाशी, जगदीशशी अगदी आनंदानं स्वखुशीनं लग्न करायला तयार आहे बाबा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता संजय पाटील मायखोपकर यांची कथा लेकीचं हित. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असणार. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रमैत्रिणीत नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही कथेबद्दल कमेंट करायला सांगा आणि माझ्या वतीनं त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.